नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती गट ड साठीचे बघा निकाल लागण्यास सुरुवात झालेली आहे। तर बघा सकाळी आपण गट ड चेच पण नियमित क्षेत्र कर्मचारी यांचे निकाल लागलेले पाहिले होते। नियमित क्षेत्र कर्मचारी, इतर उमेदवार आणि हंगामी फवारणीचे जे उमेदवार या पदांचे अर्ज केले होते तुम्ही, त्या पदांचे निकाल सकाळी आपण पाहिलेले आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यातील लागलेले आहेत। त्यानंतरच बघा आता आपलं जे एकत्रित जी गट ड चे पद होते, एकत्रित गट ड चे पद कोणकोणते ते पण आपण जाहिरात एकदा ओपन करून पाहणार आहोत। तुम्हाला सविस्तर सगळी कन्फ्युजन तुमची दूर या व्हिडिओमध्ये होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर बघा ग्रुप डी स्पेशल जे आपले पद होते त्यासाठी 3000 प्लस जागा जे आहे होत्या अंदाजित। तर बघा सविस्तर आपण जाहिरात पाहूयाच, पण त्या अगोदर बघा कोणकोणत्या जिल्ह्यासाठीचे जे निकाल आहेत लागलेले आहेत, तर सर्व निकाल अजून लागलेले नाहीत। तर जवळजवळ बरेचसे निकाल जे आहेत आता सध्या लागत आहेत। तर बघा आता सध्या लागलेले निकाल आहेत नागपूरचा आहे। इथं तुम्ही पाहू शकता गट ड संवर्गाची अंतरिम निवड सूची डागा हॉस्पिटल नागपूर, गट ड संवर्गाची अंतरिम निवड सूची प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे, त्यानंतर गट ड संवर्गाची अंतरिम निवड सूची प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी, त्याचबरोबर बघा खाली नागपूर दिलेला आहे, मनोरुग्णालय नागपूरची गट ड चीच आहे, गट ड चीच पुन्हा मनोरुग्णालय पुणेची पण लिस्ट जी आहे ती लागलेली आहे। आणि ही लिस्ट तुम्हाला डाउनलोड कशी करायची माहीतच असेल, या खाली तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे दस्तऐवज, यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमची PDF जी आहे डाउनलोड होणार आहे। त्यानंतर बघा पुणेची पण लागलेली आहे। तर इतक्या सगळ्या ज्या आहेत जिल्ह्याच्या लागल्या आहेत, पुणेच्या लागलेल्या आहेत 2, नागपूर, रत्नागिरी, ठाणे आणि नागपूर। तर या 4-5 जिल्ह्यांच्या जे आहेत लिस्ट लागलेले आहेत। फक्त ग्रुप डीचं जे पद होतं ते आपण पाहणारच आहोत। आता जाहिरात आपण ओपन करून एकदा पाहूया, सर्व माहिती तुम्हाला देणार आहे। नियमित क्षेत्र कर्मचारीच्या पण लागलेल्या आहेत, त्याबद्दल पण ते पण पद जे आहेत ग्रुप डीचेच आहेत, पण सविस्तर माहिती आपण एकदा नीट आपण पाहून घेऊया। तर बघा मित्रांनो, आपण जाहिरात जी आहे ती ओपन केलेली आहे। गट ड संवर्गातील सरळ सेवेने भरण्यात येणारी जाहिरात आहे ही। तर बघा यासाठी तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला होता तर ते तुम्हाला इथं कळणार आहे। तर बघा गट ड ची जाहिरात आहे, गट ड चे कोणकोणते पद भरली गेली होती। तर बघा स्पेशल हा गट ड चा ग्रुप आहे, हा जो गट ड चा ग्रुप आहे त्याचीच आत्तावरती आपण जे पाहिलेले आहे नवीन त्याचे निकाल जे आहेत लागलेले आहेत। तर बघा सकाळी जे आपण पाहिले होते नियमित क्षेत्र कर्मचारी, इतर उमेदवार आणि नियमित क्षेत्र कर्मचारी, हंगामी फवारणी आणि यांचे पण निकाल लागलेले आहेत। तर बघा सर्वच आता निकाल जे आहेत गट ड चे आता लागणार आहेत जिल्ह्यानुसार। फक्त आता थोडेफारच जे आहेत लागलेले आहेत, सर्व जिल्ह्याचे निकाल अजून लागले नाहीत। जसे निकाल येतील तसं माहिती तुम्हाला देण्यात येईल। तर इथं बघा ही जाहिरात आपण पाहतोय। तर गट ड चं जे संपूर्ण जे पद येतात त्यामध्ये कोणकोणते बघा आपण पाहून घेऊया, गट ड चे कोणकोणते पद आहेत। यामध्ये बघा स्पेशल जे गट ड चं पद आहे 3269 इतक्या त्यासाठी जागा आहेत। आणि या जाहिरातमध्ये शेवटी आपल्याला दिलेलं आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडं स्टॉप करायचं आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता लगेच आपण या पदासाठी गट ड चे जी पद आहेत ग्रुप डी स्पेशल, त्यामध्ये बघा शिपाई, कक्षसेवक, बाह्य रुग्णसेवक, दंतसहाय्यक, क्षकिरण परिचर, प्रयोगशाळा परिचर, ही सर्व जी पदं आपल्याला दिसत आहेत, मी इथं टिक करून ठेवतो। इथं तुम्हाला ही पदं दिसत आहेत वरील, ती सर्व गट ड ची फक्त 10वी पासवर भरली गेलेली पद आहेत, SSC वर भरली गेलेली पद आहेत। आणि खाली जी विशेष पात्रता असलेली ही पण गट ड चीच आहेत, पण यासाठी विशेष पात्रता लागत होती नियमित क्षेत्र हंगामी फवारणी, नियमित क्षेत्र इतर आणि अकुशल कारागीर, त्यानंतर अकुशल कारागीर याची MR ही पदं होती। तर आता जे आहे ते याचे निकाल लागण्यास सुरुवात झालेली आहे। जसे जसे लागतील तशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। आणि PDF डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक खाली देतो, लगेच जॉईन व्हा, सर्व निकाल तुम्हाला तिथं मिळून जाणार आहे। तर सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर, आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या। सविस्तर इथं जागा पण तुम्हाला दिलेल्या आहेत। धन्यवाद।